रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ परंपरेतील प्रकार, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध. नवनाथ म्हणजे नवनारायणांचे अवतार, ज्यांनी मानव जातीला योग, तंत्र आणि अध्यात्म शिकवले. नवनाथ संप्रदायाचे मुख्य उद्दिष्ट आध्यात्मिक जागृती आहे. ही परंपरा हठयोग, भक्तियोग आणि तंत्रशास्त्राशी संबंधित आहे. मच्छिंद्रनाथ हे नवनाथ परंपरेचे आद्यगुरू आणि संस्थापक मानले जातात. तंत्रविद्येचे अधिष्ठाता आणि योग मार्गाचा पाया घालणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे मुख्य कार्य साधना आणि तंत्राचे गुणज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हे होते. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य आणि हठयोगाचे जनक मानले जातात. त्यांनी लोकांना कर्मयोग आणि ध्यानयोग शिकवले. गोरखनाथांचे मुख्य तत्वज्ञान असे होते की मनावर विजय मिळवणे म्हणजेच खरा योग. जालंधरनाथ हे तपश्चर्येचे आणि ध्यानाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी संयमाचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्या शिकवणुकींनी लोकांना वासनेपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. कानिफनाथ हे ध्यान आणि अंतर्मुखी साधनेचे मार्गदर्शक होते. श्रवणशक्तीच्या योगाभ्यासावर त्यांचा विशेष भर होता. सर्व शक्ती अंतरात्म्यात आहे, हा त्यांचा महत्त्वपूर्ण संदेश होता. गैनीनाथ हे भक्तियोगाचे अधिष्ठाता मानले जातात. त्यांनी साधकांना प्रेम, भक्ती आणि समर्पणाची शिकवण दिली. त्यांची शिकवण अशी होती की ही ईश्वर प्रेमातूनच मुक्ती मिळते. भर्तृनाथ हे वैराग्य आणि त्याग यांचे प्रतीक होते. त्यांनी संसारातून वैराग्य स्वीकारून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या मते संसारातील आसक्ती शोधल्याशिवाय आत्मज्ञान मिळणार नाही, शकत नाही. नागनाथ यांनी भौतिक जीवनात अध्यात्म कसे साधायचे हे शिकवले. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे ज्ञान उपयुक्त मानले जाते. रेवणनाथ हे शक्तीपूजेचे प्रणेते होते. मूलाधार ते सहस्रार ऊर्जा जागरणावर त्यांनी विशेष भर दिला. चौरंगीनाथ यांनी शारीरिक दुर्बलता असूनही ध्यानाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार साधला. त्याचा संदेश असा होता की देहाच्या मर्यादा म्हणजे आत्म्याच्या मर्यादा नाहीत. नवनाथांची परंपरा ही केवळ काही सिद्धयोगींची परंपरा नसून ती मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचा एक महान मार्ग आहे. नवनाथांनी आपल्या शिकवणुकीतून योग, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि तंत्र या विविध मार्गांचा प्रसार केला. प्रत्येक नाथाने आपल्या साधनेद्वारे मानवाला आत्मशोधाचा वेगळा मार्ग दाखवला. मच्छिंद्रनाथांनी योग आणि तंत्रविद्येचा पाया घातला, तर गोरखनाथांनी हठयोगाद्वारे मन आणि शरीर यांच्यातील संतुलनाचे महत्त्व सांगितले. जालंधरनाथ आणि कानिफनाथ यांनी ध्यान, संयम आणि अंतर्मुखतेचा मार्ग दाखवत आत्मसाक्षात्काराची प्रेरणा दिली. गैनीनाथांची प्रेम, भक्ती आणि समर्पण यांना मुक्तीचे साधन मानले, तर भर्तृनाथांनी वैराग्याच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा संदेश दिला. नागनाथांनी सांसारिक जीवन जगत असतानाही अध्यात्म कसे साधता येते हे शिकवले आणि रेवणनाथांनी अंतर्गत शक्ती जागृत करण्याच्या साधनेवर भर दिला. चौरंगीनाथांनी आपल्या जीवनातून हे सिद्ध केले की शारीरिक मर्यादा कधीही आत्म्याच्या सामर्थ्याला रोखू शकत नाही. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्वक जीवनात नवनाथांची शिकवण पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. त्यांचे तत्वज्ञान आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची, नकारात्मक विचारावर मात करण्याची आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देते. नवनाथ परंपरा आपल्याला शिकवते की खरी शक्ती बाहेर नसून आपल्या अंतरात्म्यात दडलेली आहे. आत्मविश्वास, संयम, भक्ती आणि आत्मज्ञान यांच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात शांतता, स्थैर्य आणि यश प्राप्त करू शकते. शेकडो वर्षानंतरही नवनाथांचे विचार आणि शिकवण आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देत आहे. त्यांची परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर आपल्या स्वतःची ओळख करून देणारा आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारा एक दिव्य आध्यात्मिक वारसा आहे. म्हणूनच नवनाथांचे स्मरण हे केवळ भक्ती नसून आत्मजागृतीचा एक प्रवास आहे.
जो प्रत्येक स्वतःच्या अंतर्मनाशी जोडण्याची प्रेरणा देतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबांना शेअर करा. अशाच आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.